सुंदरी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की साधनाताई, त्याचप्रमाणे मंगलताई आणि सुंदरी हे तिघंही मात्र आता धनंजयबाबत बोलत असतात. साधनाताईने मात्र सुंदरीला तिची माफी मागितलेली असते, कारण धनंजय आणि आरोहच्या आयुष्यामध्ये जेव्हा सुंदरी आलेली असते आणि आदित्यनंतर जो काही गोंधळ झालेला असतो, त्यामुळे मात्र तिथे आरोह आणि धनंजय या दोघांनाही मनातून खूप जास्त धक्का लागलेला असतो. त्यामुळे मात्र तिथे साधनाताईने सुंदरीला वचन घातलेलं असतं की तुझं माझ्या जावयावर प्रेम नाही असंच तुला सांगायचं आहे आणि दाखवायचंही आहे. त्यावर मात्र तसंच ती वागत असते आणि तिचं मात्र त्याच्यावर प्रेम असतं, म्हणून ती तिच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असते. हे मात्र त्यांनी तिथे जाणवून दिलेलं असतं. त्याचप्रमाणे तिथे पटलंही असतं, म्हणून त्यांनी तिची माफी मागितलेली असते. त्याचप्रमाणे त्या अणूलाही पाहायला आलेल्या असतात आणि इकडे मात्र अनु सगळं काही ऐकत असते. त्यावर मात्र तिथे सुंदरी बोलते की मला माहिती आहे तुमचं काही असं म्हणणं नसेल की आमचं काही वाईट व्हावं, पण तुम्ही चांगल्याचा विचार केला त्यामुळे तुम्ही मोठा आहात आणि मी तुम्हाला अशी माफी वगैरे मागू देणार नाही. आणि काहीही झालं तरीही मी धनंजयसोबत लग्न करणारच आहे, तुम्ही काळजी करू नका. इकडे मात्र अनु हे सगळं काही ऐकत असते. अनुने सगळं काही ऐकलेलं असतं. त्यावरच तिथे मात्र साधनाताई बोलतात की मला असं वाटतंय की तुमचा आता संसार लवकरात लवकर चालू व्हायला हवा, म्हणजे लवकरच लग्न करायला हवं. कारण आता अणूही आली आहे आणि सावी ही तुझी जबाबदारी नाही आहे, हे तर आम्हाला माहितीच पडलं आहे. कारण आता सावीची जबाबदारी ही अणूच घेणार ना. आणि त्याचप्रमाणे आदित्य, सावी आणि अनु ह्या तिघीजणी सोबत राहील आणि तू, धनंजय आणि आरोह हे तुम्ही तिघंजण राहा, म्हणजे व्यवस्थित होईल आणि आता बरोबर वाटेल. आता तिची जबाबदारी पण कमी होईल ना. त्यावर मात्र सुंदरी बोलते की असं अजिबातच नाही आहे, कारण मी अनु मॅडमला आणि सावीला ह्या दोघींनाही जबाबदारी म्हणून पाळतच नाही आहे. त्या दोघीजणी माझ्या फॅमिलीचा हिस्सा आहे आणि त्या माझ्या जबाबदारी नाही आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे अनु मॅडमनी मला जगणं शिकवलं, राहणं शिकवलं. जेव्हा मी पहिल्यांदा शहरात गेले होते तेव्हा त्यांनी मला ओळख दिली होती, त्यांनी नोकरी दिली, मला खूप काय काय शिकवलं आणि मी त्यांना असं जबाबदारी म्हणून दूर ढकलू नाही शकत. हे सगळं मात्र अणू ऐकत असते आणि अणूला भरून येत असतं, कारण अणूला काहीच आठवत नसतं. त्यावर मात्र ती विचार करत असते की सुंदरी ही इतकी चांगली मुलगी आहे, जर मी आज साहेबांच्या तावडीतून सुटले ते फक्त सुंदरीमुळे, आणि मी त्या आदित्यच्या तावडीतून सुटले, त्या डॉक्टरच्या अशा ट्रीटमेंटपासून सुटले फक्त सुंदरीमुळे आणि धनंजयमुळे, आणि त्यांचं लग्न हे माझ्यामुळे रोखलं. सगळं मात्र अणू ऐकत असते. अणूने हेही ऐकलेलं असतं की साधनाताईला सगळं काही मात्र उलटं करायलाही आपल्या साहेबांनीच भाग पाडलेलं असेल. शेवटी आदित्य हा नीच माणूस आहे हे तिला तर दिवसात माहीतच पडलं आहे. त्यावर ती मात्र रूममध्ये जाते आणि विचार करते की नेमकं का आपल्याला आठवत नाही आहे. आपल्यामुळे त्या सुंदरीच्या आयुष्याची राखरांगोळी होती आहे. तिने जसं काही सांगितलं आहे, म्हणजेच आपण आता बरोबर व्यक्तीच्या विश्वास ठेवतो आहे, आणि जसं काही सांगितलं आहे म्हणजे ज्याप्रमाणे तिचं आणि माझं लग्न हे दोघीचं आदित्यसोबत झालं होतं आणि तिने मात्र हे सगळं लपवून ठेवलं, पण तिने माझ्या चांगल्यासाठीच लपवून ठेवलं आणि माझ्या मुलीला म्हणजेच सावीला स्वतःच्या मुलीप्रमाणे जपलं. आणि आजपर्यंत माझी म्हणजेच मी येईल अशी आशा ठेवून तिने आजपर्यंत तिला आदित्यपासूनही लपवून ठेवलं आणि तिने तिचं वचन नीट पाळलं आहे. मला तरी आठवतही नाही, पण तिला तर सगळंच आठवतं आहे. आणि याप्रमाणे आपण फक्त तिच्या लग्नाच्या आड येतो आहे का, आपणच आपल्याचमुळे सगळं झालं आहे का, आपणच कारणीभूत आहे असं अणूला मात्र वाटत असतं. आणि अणू विचार करत असते की आपल्याला यातून आता काही ना काही मार्ग तर काढावंच लागेल आणि मला सावीला घेऊन इथून कुठेतरी जावंच लागेल, कारण सावीची जबाबदारी आता फार झाली. तिलाही तिचं आयुष्य जगावंसं वाटत असेल. प्रत्येक मुलीला आपलं लग्न व्हावं असं वाटत असतं, मग तिलाही वाटत असेल ना. आणि आपण तिच्या आयुष्यात उगाचच आलो आहे असं वाटतं आहे. आता मला माझ्या मुलीसाठी लढायचं आहे, जगायचं आहे, आणि आता मला तेच करावं लागेल. आणि म्हणून आता मी इथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र आता अणू इथून निघून जाणार आहे हे आपल्याला लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे की आता अणू सुंदरीच्या घरून आणि सुंदरीच्या आयुष्यातूनही निघून जाणार आहे आणि सावी तिच्यासोबत घेऊन जाणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, यामागे अमित जाणार का आणि आदित्य यापुढे काही करणार का, किंवा मग सुंदरी तिच्यासोबत तिच्या पाठीमागे राहणार का, सावलीसारखी तिच्यासोबत राहणारच का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.